आपल्याला स्ट्राइक एंडला पाहायला मिळतो। शुभागमन झाला व्यासपीठावर आदरणीय जयेश शेठ भोईर, आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे। कांबाकर चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून एक्स्ट्रा रन आली आहे स्कोर बोर्डवर। षटक क्रमांक पहिलं आपण पाहताय, गोलंदाजी मार्कवर आहे गोलंदाज शैलेश फुललेंचा बॉल होता, बीट झाले बॅटर विकेट कीपर देखील, आणि त्यानंतर शॉट थर्ड शॉट फाइनलीला भेदून हा बॉल जातोय लॉंग स्टॉपच्या दिशेनं, आणि फायनली पहा शेवटच्या मोमेंटला बॉल अडवण्यामध्ये यश आलंय, आणि दरम्यान 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करण्यात यश आलंय बॅटरला। यस, 5ची कडा घेऊन हा बॉल मागे गेला होता। धावसंख्या 4 या आकड्यावर जाऊन पोहोचले। राजू आणि उदय ही जोडी आपल्याला पाहायला मिळते घुटसई टीमच्या माध्यमातून। हो, चांगला बॉल होता, पॅटर्न पॅडच्या मध्ये होता, आणि अगदी तिथून खोदून बॉलला ऑनसाइडला टर्न केला मिड विकेटच्या दिशेनं। एक सिंगल तिथे मिळते। शैलेश जे पॉवर प्लेचं षटक हातातोय त्याची लेंथ जर आपण पाहिली आतापर्यंत तर अगदी योग्य त्या टप्प्यावर त्यानं नियंत्रित गोलंदाजी केली आहे, आणि दरम्यान आपण पाहू शकाल फक्त 5च धावा या पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत स्कोर बोर्डवर लावण्यात यश आलंय ते घोटसाई टीमला। पहा, पहिला प्रयत्न केला स्विचिटचा, त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या पोझिशन मध्ये आले, आणि हा निर्धाव चेंडू आहे। व्हॉट अ बॉलिंग, वेग आहे या खेळाडूकडे, उंची आहे, आणि एखाद्या वेगवान गोलंदाजाकडे काय असायला हवं त्याच्याकडे असणारी उंची, त्याच्या खांद्यामध्ये असणारी ताकद। पहा, अतिशय चांगला बॉल इथे हाताळला गेला तो शैलेशच्या माध्यमातून। 5 बॉल आतापर्यंत झाले, धावसंख्या 5, इकॉनॉमिकल षटक आपल्याला पाहायला मिळतं शैलेशच्या माध्यमातून। ऑन साइडला टर्न केला, झेलची संधी आहे, आणि पहा शॉट फाईन लेगचा खेळाडू थोडासा वाईड उभा होता, त्याच्या आतमध्ये झेल विसावला गेला, आणि पहिला धक्का लागतोय तो घोटसई या टीमला। राजू बॅक टू द डगआउट, डीजे। पहिलं षटक आपण पाहिलं तर ते राहिलंय केएस जीवदानी स्पोर्ट्स मानिवलिया संघाच्या बाजूने, आणि पहिला सामना अगदी पडझड करत हा संघाने जिंकला होता। कोण विसरेल तोहिबची ती इनिंग ज्यानं 6 बॉल 28 आवश्यकता असताना 27 धावा एका ओव्हर मध्ये कुठल्या होत्या, अक्षरशः फक्त एका धावेने तो सामना जिंकला होता केएस जीवदानी स्पोर्ट्स मानिवलिया संघानं, आणि त्यानंतर द्वितीय फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केलाय। मागच्या सामन्यामध्ये ज्या चुका झाल्या त्या सुधारत मात्र आता या सामन्यामध्ये सुरुवात अतिशय चांगली केली गेली आहे। फार एंड कडनं सेकंड ओव्हर मध्ये इन्व्हाइट केले गोलंदाज जयेशला। धावा बनवणं गरजेचं आहे, कारण 4 षटकांचा सामना, 1 षटक आता कमी झालंय। 4 ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर 40-42 धावा, एक फायटिंग चांगली टोटल नक्कीच असेल की जी डिफेंड करता येईल। घोटसई संघाकडे गोलंदाजी चांगली आहे, स्पेशली उदय जो आपण पाहू शकाल सध्या स्ट्राइक एंडला अष्टपैलू खेळाडू या टीमचा याच्या माध्यमातून चांगली कामगिरी आपण पहिल्या राऊंडला पाहिली। फुलटॉस बॉल होता, आडव्या पॅटर्न स्वीप केला, फिल्डिंग चांगली झाली आहे, स्क्वेअर ऑफ द विकेट। निकेशच्या माध्यमातून एकाच ऍक्शन मध्ये चेंडू गॅदर करून पॅरल थ्रो दिला, आणि पहा एकच सिंगल परिणाम स्वरूप इथे मिळत असताना हो, चांगला बॉल, भन्नाट वेग, टप्पा पहा आउटसाइड द ऑफ वाईड यॉर्कर आपण नक्कीच रिप्लाय मध्ये पाहू शकाल। सुंदर बॉल होता, त्या पद्धतीने रिप्लाय आपण पाहू शकाल रिलीज केला त्यानंतर जबरदस्त आउटसाइड ऑफ वाईड यॉर्करच्या माध्यमातून हा बॉल पिचिंग पहा किती सुरेख, आणि त्यासोबत वेग देखील होता गोलंदाजाकडे। बीट झाला पूर्णपणे बॅटर उदय स्ट्राइक एंडला।
पाची कडा बॉल हवेमध्ये गॅप मध्ये गेलाय, वेगाने बॉल मागे सरसवतोय, फिल्डिंग चांगली होतीये. शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू बॉल मध्ये अगदी वेगाने त्याच्या पाठलाग करत असताना बॉलला कलेक्ट करून फेकी करेल. इथे 2 धावा दरम्यान कंप्लीट करण्यात आले यश. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला संधी होती धावाची, जी फेकी देखील झाली होती, परंतु गोलंदाजाकडनं बॉलचं कलेक्शन होऊ शकलं नाही व्यवस्थितरित्या आणि दरम्यान एक सिंगल पूर्ण होते. डान्सिंग डाऊन द ट्रॅक समोर येऊन फटका खेळलाय. पुन्हा एकदा मिड ऑफला चांगली फिल्डिंग होत असताना एकच धाव. धाव संख्येवर अंकुश लावला आतापर्यंत पाहिलं तर. धावा अगदी कासवाच्या गतीने पुढे सरकत असताना दुसरं षटक सुरू आहे. पहिलं पॉवर प्लेचं षटक राहिलं पूर्णपणे मानिवली टीमच्या बाजूनं. दुसऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत जयेशनं दिमागदार कामगिरी केली आहे. त्यानं देखील 5 बॉलमध्ये 5च धावा आतापर्यंत खर्च केलाय आणि धावसंख्या स्कोर बोर्डवर 10. एक विकेट गमावलाय. संत आणि शांत सुरुवात. टर्न झाला, बॉलला आता मात्र पाठवलंय, वेगानं बॉल निघून जाईल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. ज्या चौकाराची नितांत आवश्यकता होती गोडसाई टीमला, तो चौकार आलाय उदयच्या बॅट मधनं. स्वतःला टर्न केलं, बॉडी पोझिशन पण पाहू शकाल. शफल झाले खूप जास्त, बॉलची हाईट होती, पिकअप केला आणि बॉलला शॉर्ट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने पाठवलं चौकाराला. तर 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 7.00 ची सरासरी मेंटेन ठेवली आहे बॅटिंग करत असताना घोटसाई टीमने. धावसंख्या स्कोर बोर्डवर 14, विकेट आतापर्यंत गमावली आहे 1. तर संकेतच्या बॅटमधनं जो चौकार आपण पाहिला, षटक क्रमांक 3 घेऊन आला पॅडी. ऑन साइडला पिकअप शॉट, प्रॉपर एक्झिक्यूट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि जणू काही 6 धावांची मोहरच लगावली होती या फटक्यावर. उदयच्या बॅट मधनं हा दिमागदार, बहरदार, खनखनीत षटकार. शांत होता हा खेळाडू, परंतु आता मात्र 3ऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय आणि सांगितलं पॅडी वेलकम इन कांबाकर चषक. पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. 6 धावा. दफळक आता मात्र पुढे सरकतोय. ओव्हर पिच होता, लॉंग ऑफला जज करतात खेळाडू. व्हॉट अ कॅच. आणि पहा दुसऱ्याच प्रयत्नात मात्र इथे प्रत्युत्तर दिलंय. षटकार आला आणि त्यानंतर पुनश्च एकदा त्याच फटक्याला, मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित करण्याची या ठिकाणी प्रयत्न केला गेला, परंतु लॉंग ऑफला एक चांगला झेल पकडला गेला आणि इथे दुसरा महत्वपूर्ण धक्का लागतोय घोटसाई टीमला. फलंदाज बाद. तर फलंदाज बाजारा बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋतिक. धावसंख्या 20. पहिला बॉलवर षटकार आला, परंतु त्यानंतर दुसऱ्याच बॉलवर कमबॅक करत असताना पॅडीनं घेतले विकेट असं म्हटलं जातं. कन्सिस्टन्सी इज मोर दॅन मोर कन्सिस्टन्स. नक्कीच त्यावर आपण चर्चा जरूर करू. या पुढच्या बॉलवर फुललेंचा हा बॉल होता. ऑनसाइड टर्न केला, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक, चांगली फिल्डिंग, फेकी होते. एकच धावेवर इथे समाधान मानावं लागेल.
21 या धावसंख्येवर स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतो. असं म्हटलं जातं की कन्सिस्टन्सी इज मोर इम्पॉर्टंट दॅन परफेक्शन. तुम्ही किती परफेक्ट आहात किंवा किती सर्वोत्कृष्ट खेळाडू आहात यापेक्षा तुमच्या कामगिरीमध्ये सातत्य किती आहे ही गोष्ट फार महत्वाची असते प्रत्येक खेळामध्ये. आणि जर तुमच्या कामगिरीमध्ये सातत्यता असेल तर तुम्ही यशाची उंच उंच शिखर गाठत असता. फुल टॉस होता आणि फुल टॉस वर हा एक मोठा फटका, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. षटक हाताळली होती. पहिल्या दोन गोलंदाजांनी एक चांगला बेस तयार करून दिला होता, परंतु त्यानंतर हा तिसरा गोलंदाज पॅडी कुठेतरी या षटकामध्ये महागडा ठरकतोय. सलगचा दुसरा हो हो ब्लास्ट पाहताय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला हा बॉल फेकून दिलाय. दुसरा षटकार या ओव्हर मध्ये संकेतच्या बॅट मधनं. अक्षरशः दुष्काळ पडला होता आणि त्यानंतर अगदी बरसतोय. तिसऱ्या षटकामध्ये संकेतच्या बॅट मधनं धावांचा अक्षरशः पाऊस बरसतोय. 33 धावा. तिसरा येईल का बॉल? तिसरा बॉल. प्रयत्न अप्रतिम होते. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा असेल आम्हाला. आणि तिसरा बॉल हा मात्र मैदानाच्या आतमध्ये एक टप्पा घेऊन गेलाय. सीमारेषेच्या पलीकडे चौकार. षटक समाप्त झालंय, परंतु मात्र मानिवली टीमच्या जखमेवर मीठ चढून गेलाय. 37 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 22. 23 धावा. एक विकेट जरूर घेतला, परंतु 23 धावा या ओव्हर मध्ये खर्च केला. पहिल्या 2 ओव्हर मध्ये जर आपण विचार केला तर 14 होत्या आणि या एकाच ओव्हर मध्ये 23. वर 2 अशी सद्यस्थिती आपल्याला कानिफनाथ स्पोर्ट्स गोडसई या टीमची आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा एक षटक शिल्लक असेल. फार एंड कडनं गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झालाय दिनेश. वेग होता या बॉलवर. संधी धावाची सॅक्रिफाईस केल्या संकेतसाठी आपली विकेट या ठिकाणी ऋतिक नाही, कारण संकेत चांगला टच मध्ये आहे, चांगली बॅटिंग तो करतोय आणि त्याला त्याच्याकडे जास्तीत जास्त स्ट्राईक येणं हे गोडसे टीमच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं आणि तेच काम या ठिकाणी केले. ऋतिकने आपली विकेट सॅक्रिफाईस केली संकेतसाठी आणि रन आउटच्या स्वरूपामध्ये हा तिसरा धक्का लागतो या ठिकाणी गोडसे टीमला. दिनेश शेवटचं षटक घेऊन आला. इकॉनॉमिकल गोलंदाजी या ओव्हर मध्ये करावी लागेल. मागच्या ओव्हर मध्ये 23 धावा आला आणि कुठेतरी आता मात्र धाव संख्येवर अंकुश लावण्याचा प्रयत्न या गोलंदाजाला करावा लागेल. पहिल्या 2 बॉल मध्ये एकही धाव नाहीये. नक्कीच एक जमेची बाजू असेल KS जीवदानी स्पोर्ट्स मानिवली संघाच्या दृष्टिकोनातून, कारण पाहिलं तर कुठेतरी धाव संख्येवर अंकुश लागणं गरजेचं आहे आणि पहिल्या 2 बॉलवर एकही धाव नाहीये. तिसरा बॉल देखील निर्धावच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. गुड कमबॅक, गुड बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी आपल्याला शेवटच्या ओव्हर मध्ये. स्लॉक षटक आणि या ओव्हर मध्ये सातत्याने आपण पाहिलं तर फलंदाज त्याचा एकच हेतू असतो, फलंदाज एकच तंत्र, ते म्हणजे मोठे फटके मारणे. परंतु त्या ओव्हर मध्ये पहा काय जबरदस्त कामगिरी दिनेशच्या माध्यमातून. सलगचा हा तिसरा चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय.
चौथा बॉल देखील निर्धाव. ज्या फलंदाजानं मागच्या ओव्हर मध्ये अक्षरशः मंत्रमुग्ध करणारी बॅटिंग केली होती, षटकार चौकारांची बरसात केली होती, त्याच बॅटरला सलग 3 चेंडू डॉट टाकलेत. व्हेरी गुड बॉलिंग फ्रॉम दिनेश आणि जीवदानी स्पोर्ट्स मानिवली या टीमनं मात्र आता खऱ्या अर्थानं कमबॅक केलाय या मॅच मध्ये. पाचवा बॉल देखील डॉट आहे. संधी धावचीची आणि इथे तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. रन आउट आहे की नाही किंवा बाईची एक रन आहे यासाठी आता निर्णय तिसऱ्या पंचांच्या दालनामध्ये आपण पाहू शकाल. परंतु काय बॉलिंग केली आहे, जबरदस्त गोलंदाजी. ज्या बॅटरनं अक्षरशः धुमाकूळ घातला होता त्याला मात्र जागेवरच ठेवलाय. त्याच्या बॅटला बॉल देखील लागू दिला नाहीये. तर नॉट आउट आहे. एक सिंगल त्या ठिकाणी मिळेल बाईच्या स्वरूपात बॉलवर. येस, बाईचा इशारा पंचांचा. धावसंख्या आता मात्र 1 ने पुढे जाईल. 38 धावा. पहा, हे क्रिकेट आहे. क्षणात तुम्हाला राजाचा रंग आणि रंगाला राजा बनवत असते. ज्या खेळाडूनं मागचं षटक गाजवलं त्या खेळाडूला अक्षरशः बॅटला बॉल देखील लागू दिला नाही या ओव्हर मध्ये. शेवटचा बॉल कव्हरला खेळतात, मिसफील्ड झाले. दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण करतील असं चिन्ह आहे आणि या 2 धावेने धावफलक पुढे सरकतो. 40 सेकंदात जाऊन पोहोचलाय. 41 धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय. ते बॅटिंग करताना घोडसई संघाने केएस जीवदानी स्पोर्ट्स मानिवली या संघासमोर. डीजे आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकाल. 24 बॉल मध्ये 41 बनवायच्या. पुढील फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी केएस जीवदानी स्पोर्ट्स मानिवली या संघाला एका बाजूला आपण अनालिसिस केले तर पहिले 2 षटक गोलंदाजी सुरेख आपण पाहिली मानिवली संघाची. तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 23 धावा आल्या आणि चौथ्या षटकामध्ये धावा आपण पाहिल्या तर आल्या फक्त 2. एकंदरीत खूप चांगली कामगिरी राहिली ती मानिवली संघाची. तिसरं षटक व्यतिरिक्त गोलंदाजी सुरेख होती. 41 बनवायच्या आहेत आणि आता त्या धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील दुसऱ्या सत्राकडे आपण सुरुवात करूयात. तर उपस्थित सर्व या संध्याकाळच्या सत्रामध्ये जमलेल्या आमच्या लाडक्या मायबाप ट्रेडर रसिकांचं कांबाकर चषक 2024 या दैदिप्यमान सोहळ्यामध्ये
मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. तर मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा आमच्याकडे. पंचांनी दोन्ही हात समांतर केल्यात आणि व्यासपीठाच्या दिशेनं इशारा करत असताना की हा पहिला बॉल वाईड आहे. उदय आहे गोलंदाजीसाठी, ज्या खेळाडून एकाच इनिंग मध्ये 5 विकेट्स 2 ओव्हर मध्ये 2 धावा देत आजच्या दिवसामधला सर्वाधिक चांगला स्पेल हाताळला होता तोच खेळाडू. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. पहिल्या बॉलच्या तुलनेमध्ये या बॉलवर वेग कमी होता. गॅप मध्ये गेला बॉल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. बॉल कलेक्ट करायला थोडासा उशीर झाला. दरम्यान 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. तर शुभागमन झाले आदरणीय प्रतीक्षित सुरोशे यांचं. मनपूर्वक आदरणीय प्रतीक राजाराम बिंदू सुरोशे यांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. फटका इथे चांगला आणि पंचांचा इशारा येतो चौकार. यावी 4 धावा ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला. करण आणि प्रदीप ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. चार धावांचा इशारा आला. धावसंख्या स्कोर बोर्ड वर आपण पाहताय 7 या कड्यावर जाऊन पोहोचली आहे. उदयचा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळायचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर आपण पाहू शकाल आतमध्ये आला आणि हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजाचं आपण पाहिलं तर त्याचं पदरालित्य पाहून गोलंदाजी केली जाते उदयच्या माध्यमातून आणि एका चांगल्या गोलंदाजीची निशाणी आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला संधी होती विकेटची. चुकीच्या एंडला फेकी केली आहे. जर नॉन स्ट्राइक एंडला फेकी झाली असती तर कदाचित इथे विकेट मिळू शकली असती. आणि मैदानाच्या आतमध्ये कधी कधी अशा चुका होत असतात. तो बाहेरून खूप साऱ्या प्रेक्षकांचं मार्गदर्शन असतं की असं करायला पाहिजे होतं, तसं करायला पाहिजे होतं. परंतु ज्यावेळी 11 खेळाडू जे मैदानाच्या आतमध्ये खेळतात ना त्यांच्यावर काय प्रेशर असतं हे त्यांना माहित असतं. त्यामुळे बाहेरून बोलणं तितकंसं सोपं असतं. असो नेक्स्ट बॉल कडे ओव्हर पिच होता. ऑन साइडला टर्न केला. व्हॉट अ शॉट. जबरदस्त फटका. प्रदीपच्या बॅटमधनं हा षटकार आलाय. सर्वाधिक मजबूत कडीवर वार केलाय आणि ती कडी आहे उदय, जो या टीमचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि त्याच्यावरच मात्र आता हल्ला चढवलाय आणि प्रेशर अगदी खुलून दिसतं. षटकार आला आणि त्यानंतर पहा षटकाराचा परिणाम हा वाईट बॉल आलाय. कारण 15 धावा स्कोर बोर्डवर झालेला आहे. गोलंदाज थोडासा प्रेशराईज झाला. एक षटकार आला. येस, मागच्या मॅच मध्ये 5 विकेट 2 ओव्हर मध्ये 2 धावा. हे क्रिकेट आहे. प्रत्येक मॅच गणिक प्रत्येक सामना गणिक बदलत असतं. इथे संधी आहे. स्वतः गोलंदाज सांगतात काय हा माझा झेल आहे आणि स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये हा झेल पकडलाय आणि शेवटचं जे हसू आहे ना ओव्हरचं ते गोलंदाजाच्या चेहऱ्यावर आलंय. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 15. उर्वरित 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 18 बॉल मध्ये आता बनवायचे आहेत विजयासाठी 26 धावा. थँक्यू.
तर पहिलं षटक आपण पाहिलं तर ते के एस जीवदानी स्पोर्ट्स मानिवली या संघाच्या बाजूने राहिलंय. धावसंख्या स्कोर बोर्डवर 15 विकेट त्यांनी गमावली ती 18 बॉल 26 ची आवश्यकता. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय पॅडी. आता मात्र क्षेत्ररक्षणाच्या ज्या मर्यादा आहेत त्या आपल्याला विखुरताना पाहायला मिळतील. 30 या षटकाच्या आतमध्ये येस अंतराळ टीम आपण रेडी राहायचं. यानंतर विजयी संघाने आपल्यामध्ये आजच्या दिवसातला क्वालिफायचा सामना होईल. 5 खेळाडू तटसंघाच्या बाहेर आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतील. बॅटची कडा आणि विकेट किपरच्या माध्यमातून अप्रतिम झेल टिपला गेलाय. सेकंड ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर धक्का दिलाय तो केएस जीवदानी स्पोर्ट्स मानिवली संघाला. बॅटर करण बॅक टू द डगआउट. ऋतिक आहे बॉल गोलंदाज. सेकंड ओव्हर मध्ये आणि पहिल्याच बॉलवर त्याने यश प्राप्त करून दिले ज्याची नितांत आवश्यकता होती. हाफ ट्रॅकर होता, गती होती, प्रॉपर इथे एक्झिक्यूट करू शकला नाही या फटक्याला. बॅटर स्ट्राईक इनला दिनेश डावकुरा त्याचा बॅटर आहे आणि नेहमीच ऍडव्हान्टेज राहिले डावकुरा त्याच्या बॅटर्ससाठी. टेनिस बॉल क्रिकेट असेल, इंटरनॅशनल क्रिकेट असेल, घातक विस्फोटक फलंदाजी असते लेफ्ट हँड बॅटरची. परंतु पहा इथे मात्र गोलंदाजी घातक होताना पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर सलगचे 2 निर्धाव. फार एंडकडनं आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये एक अनालिसिस आम्ही केलाय की गोलंदाजांसाठी हा एंड चांगला ठरलाय. या एंडनं धावा करणं कठीण राहिलंय फलंदाजांसाठी. ते चित्र आपण पाहिलं मगाशच्या इनिंग मध्ये, शेवटच्या ओव्हर मध्ये. डॉट चेंडूची पर्सेंटेज जास्त आणि पहा इथे हाफ ट्रॅकर होता, खराब बॉल. परंतु क्रिकेटमध्ये कधी कधी खराब बॉलवर देखील तुम्हाला विकेट मिळून जाते आणि त्याचीच प्रचिती मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद. धावसंख्येवर तिसरा धक्का लागताय आणि या ओव्हर मध्ये अजूनपर्यंत एकही धाव आलेली नाहीये बॅटिंग करत असताना. चांगला फटका, टर्न केला बॉडीला, बॉलला पाठ ठेवले, बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चौकार आलाय आणि या ठिकाणी शुभागमन झालं. आदरणीय कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय योगेशजी बनकरी साहेबांचं शुभागमन. त्यांचं कांबाकर चषक 2024 या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत आणि त्यांचा संघ आपल्याला सेमीफायनल मध्ये आजच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळेल. गावदेवी कांबा हा संघ ज्यांनी चांगली कामगिरी करत असताना या स्पर्धेमध्ये तो क्वालिफाय झालाय. आदरणीय प्रवीण शेठ बनकरी याची देखील उपस्थित झाले, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत.
आतापर्यंत आपण पाहिलं तर एक चौकार 2 विकेट या ओव्हरमध्ये. ऑन साइडला हा फटका देखील चांगला आहे. कॅप मध्ये बीट झाला. खेळाडू कॅच घेण्याच्या नादामध्ये पुढे आला. कॅच देखील ड्रॉप, बॉल देखील मिस, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. भावी पोलीस अधिकारी यांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. तर सलगचे 2 चौकार आणि त्या चौकारांनी मात्र खऱ्या अर्थानं सामन्यामध्ये पुनश्च एकदा केस जीवदानी स्पोर्ट्स मानिवली या संघाला या सामन्यामध्ये कमबॅक करून दिलंय. धावसंख्या स्कोर बोर्डवर 23, विजयासाठी अजूनही 18 धावांची आवश्यकता आणि बॉल शिल्लक आहेत ते 12 बॉल 18 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी के स्पोर्ट्स जीवदानी मानिवली संघाला हे समीकरण आवश्यक आहे. हे षटक फार महत्वाचं असेल. मॅच विन अँड लूज डिसाइड करणारं हे षटक असेल. कोणता संघ विजयामध्ये अग्रेसर ठरेल हे डिसाइड करणार, हे ठरवणार निर्णायक षटक. आणि ते सोपवलंय नितेशच्या हातामध्ये. 12 बॉल 18 धावांची आवश्यकता. जास्त वेळ खर्च करू नका. यानंतर एक क्वालिफायची आणि त्यानंतर एक सेमीफायनल, अशा 2 मॅचेस अजूनही आयोजकांना खेळवायच्या आहेत. त्याच्यामुळे वेळेच्या बाबतीमध्ये कॉपरेट करा गोडसाई संघ. अवे फ्रॉम द बॉडी खेळायचा होता. फलंदाजाच्या देहयष्टीपासून फार दूरवर ही लाईन हाताळली आणि परिणाम स्वरूप पंचांनी हा वाईड बॉल घोषित केलाय. एक्स्ट्रा रन मिळाले. धावसंख्या 24. खूप चांगलं वर्क आमचे तिन्ही कॅमेरामॅन, त्याच्यानंतर आमचे 10 क्रिकचे ऑपरेटर, आमचे गुणसंख्या लेखक संपूर्ण दिवसामध्ये यांची खूप चांगली कामगिरी राहिली आहे. आणि या सर्वांच्या मदतीनं, आमच्या प्रेक्षकांच्या उपस्थितीनं, आयोजकांच्या मेहनतीनं आणि खेळाडूंच्या कॉपरेशननं नेहमी स्पर्धा यशाचं उंच शिखर गाठत असते. आणि तीच एक चांगली स्पर्धा आपल्याला कांबाकर चषक पाहायला मिळते. सलगचा दुसरा वाईट. चांगला फटका ऑनसाइड टर्न केला दीपक क्षेत्ररक्षक. फिल्डिंग चांगली झाली आहे आणि पहा सुरेख थ्रो. एकच धाव. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न सुरू होते. पाहिलं, निहारलं आणि पुनश्च एकदा आपल्या क्रीज मध्ये जाऊन पोहोचले. 15 धावांची अजूनही आवश्यकता. 11 बॉलचा खेळ शिल्लक. सामना दोलायमान स्थितीमध्ये आहे. कोणता संघ जिंकेल आत्ताच सांगणं उचित नाही. उत्सुकतेचा खेळ आहे. 11 बॉल शिल्लक, 15 धावांची आवश्यकता. नितेश फुल टॉस ऑन साइडला. मॅचची हवा काढणारा हा षटकार. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि जसा बॉल फुल टॉस आला, प्रत्येक खेळाडूने निराशेने गोलंदाजाच्या दिशेने पाहिला. कारण त्यांना माहिती हा षटकार आणि आता कुठेतरी आपल्याला मैदानाच्या बाहेर घेऊन जाईल की काय, अशी भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. 10 बॉल 9 समीकरण झालंय सोपं. संदीपच्या बॅट मधनं षटकार आलाय. ऑन साइडला हा फटका देखील चांगला आहे आणि आता जवळपास विजयाच्या समीप येऊन पोहोचलाय केस जीवदानी स्पोर्ट्स मानिवली संघ. संदीपच्या बॅट मधनं हा दुसरा तडाखेबंद फटका षटकार.
विजयाची हॅट्रिक करणारा हा षटकार आहे आणि 3 बॉलवर 3 षटकार. सामना फिनिश झालाय, सामना जिंकलाय. केएस जीवदानी स्पोर्ट्स मानवली संघांना मनपूर्वक अभिनंदन. हार्ड लक टीम कानिफनाथ स्पोर्ट्स घोटसई. पुढील स्पर्धांसाठी सामन्यांसाठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. तीन सलग षटकार, 5 बॉल त्यांनी फेस केले. 26 धावा.